लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हायटेक 5106 कंपनीचे उन्हाळी मका बियाणे लागवड, ढेकूच्या शेतकऱ्याच्या शेतात 44 क्विंटल मका उत्पादन। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या शेतात हायटेक 5106 कंपनीचे उन्हाळी मका बियाणे लागवड केल्याने त्यांच्या शेतात एकरी 44 क्विंटल मका उत्पादन झाले। या संदर्भात सीड्स कंपनीच्या वतीने लक्ष्मण शिंदे यांच्या भिकू शिवारातील शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये सुमारे 300 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रम पूर्ण यशस्वीपणे झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा उमटली। हायटेक 5106 हे बियाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असून हे बियाणे उच्च उत्पादन क्षमतेसाठी ओळखले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते। मका शेतातील उत्पादन खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो, जसे की जमिनीची तयारी, बियाणांची किंमत, खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन आणि इतर शेती संबंधित खर्च। सामान्यतः प्रति एकर मका उत्पादनाचा खर्च 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असू शकतो। तथापि हायटेक 5106 सारख्या उच्च दर्जाच्या बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे प्रति एकर उत्पन्न 40 क्विंटल किंवा त्याहून अधिक होऊ शकते। नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील शेतकरी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात घेतलेल्या हायटेक कंपनीच्या पीक पाहणी संदर्भात कंपनीच्या वतीने नरेंद्र खैरनार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हायटेक 5106 या वाहनाची शेतामध्ये प्लॉट तयार करून दाखवला असता त्यात उत्पादन काढून दाखवले। हायटेक 5106 या कंपनीचे मका बियाणे कमी पाण्यात आणि कमी दिवसात येणारे वाण आहे। शेतकरी वर्ग हा प्लॉट पाहून आश्चर्यचकित झाले। त्यात शेतकरी वर्गाला योग्य वाण निवड कशी करावी, तसेच खत व्यवस्थापन, लागवड पद्धत कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आले। स्वतःच्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। जातेगाव, ढेकू, बोलठाण, पंचकृषीतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास विश्वंभर बेहरे, दिगंबर बच्छाव, नरेंद्र खैरनार या अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी राहुल दिनकर साबळे, मयूर यशवंत पाटील, रोशन उत्तम कदम, सौरभ सुनील लोखंडे, सागर भीमराव पवार, राकेश गोकुळ खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वी झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते। शेतकऱ्यांनी हायटेक 5106 कंपनीच्या मका बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढ झाल्याचे आणि कीटक आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे नमूद केले आहे। तसेच या बियाण्यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारली असल्याचेही त्यांनी सांगितले। लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याच्या ढेकू येथील शेत शिवारामध्ये लागवड केलेल्या मका बियाणामध्ये एकरी 44 क्विंटल मका उत्पादन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आश्चर्याचे आणि आनंदाचे वातावरण होते। हेच बियाणे आपण लागवड करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून मांडली गेली। हायटेक 5106 मका बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळण्याची संधी आहे। तथापि उत्पादन खर्च आणि नफा हे विविध घटकांवर अवलंबून असतात, त्यामुळे शेतकरी आपल्या क्षेत्रातील कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य शेती पद्धतीचा अवलंब करावा। ढेकू तालुका नांदगाव येथे बियाणे कंपनीने आयोजित शिबिरामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.